तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाक्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे टोल नाक्यावर याच पाण्यातून लोकांना वाट काढावी लागते। पुणे मुंबईच्या वाहतुकीवर आजच्या पावसाने मोठा परिणाम झालाय। बंद आहे, जी वाहनं पुढे सरकतायत त्या वाहनांना अशा प्रकारे इथं इतक्या साठलेल्या पाण्यातून पुढे जावं लागतंय आणि तिसरा मार्ग अर्थातच रेल्वेचा तो देखील लोणावळ्याजवळ ट्रॅकवरती दरड कोसळल्यामुळे बंद आहे। त्यामुळे रस्ते मार्गे किंवा रेल्वे मार्गे पुण्याहून मुंबईला जाणारे सगळे मार्ग बंद आहेत। फक्त विमान प्रवासानेच पुण्याहून मुंबईला जाणं शक्य आहे अशी परिस्थिती ओढवलेली आहे। पुण्यात रेड अलर्ट आहे आणि त्यामुळं सर्वदूर आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय आणि पुण्यातील तळेगाव जवळची ही दृश्य आहेत। तळेगाव या ठिकाणी जो जुना पुणे मुंबई हायवे आहे त्या ठिकाणी ही वाहनं अशा प्रकारे वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत आणि सतत कोसळणाऱ्या मोठ्या पावसामुळं हे असं पाणी रस्त्यावरती वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, तळेगाव, पुणे। तर एक्सप्रेसवेवरची भीषण स्थिती आम्ही तुम्हाला दाखवतोय। तळेगाव जवळच्या उर्से टोल नाक्यावर महामार्गाला असं स्वरूप प्राप्त झालंय। मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। खरं तर पुणे मुंबईवरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे, ठप्प झालेली आहे। पुण्याकडून मुंबईकडे जाणं आणि मुंबईतून पुण्याकडे जाणं आता पूर्णपणे अशक्य झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये उर्से टोल नाक्याची स्थिती आम्ही तुम्हाला दाखवतोय। मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही जाऊ शकता, मात्र तिथेही जाण्यासाठी अशा रीतीनं या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। आपण पाहतोय कार किंवा मोठी वाहनं याच पाण्यातून वाट काढतात, मात्र दुचाकींना तर या पाण्यातून जाणं मुश्किल होतंय। त्यामुळे अशा रीतीनं हातात दुचाकी घेऊन ढकलून अशा रीतीनं मार्ग काढावा लागतोय। उर्से टोल नाक्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे। अति मुसळधार पाऊस बरसलेला आहे। अतिवृष्टी सदृश्य पाऊस या सगळ्या परिसरात झालाय आणि त्याचा फटका या सगळ्या वाहन चालकांना बसतोय। चाकणमध्येही मुसळधार पावसाचा फटका बसलाय। वाहतूक कोंडी झाली आहे आणि नागरिक अडकलेले आहेत। चाकण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पुणे नाशिक महामार्गावरच्या वाकी येथील सक्सेस पॉइंट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। चाकण आंबेठाण रोडवरच्या महिंद्रा CIE कंपनी समोरच्या इमारतींमध्ये पाणी शिरल्यामुळे सुमारे 70 ते 80 नागरिक इमारतींमध्ये अडकल्याचं समजतंय। अग्निशमन दलाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या कंपनीमध्ये 70 ते 80 नागरिक अडकल्याचं समजतंय। कशा रीतीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत? माधवी, जर आपण बघितलं तर चाकणमध्ये मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे। या महामार्गावर पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। रस्ता सध्या वाहतुकीसाठी काही काळासाठी बंद करण्यात आलेला आहे। एवढंच काय तर त्या परिसरामध्ये जे मोठ्या मोठ्या इमारती आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अक्षरशः 5-5, 8-8 फूट पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे त्या बिल्डिंग्समध्ये लोक अडकून पडलेली आहेत। या संपूर्ण परिसराची वीज देखील सध्या बंद करण्यात आलेली आहे। अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तिथं देखील त्यांना पोहोचून या इतर लोकांना सुरक्षा स्थळी हटवण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहेत। मात्र काही अडचणी त्या ठिकाणी येत आहेत, कारण मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अक्षरशः तिथं दुकानांमध्ये सगळं पाणी गेलेलं आहे। मोठं नुकसान या पावसामुळे या दुकानदारांचा, या व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी झालेलं दिसतंय। अजून देखील जी माहिती मिळते 70 ते 80 लोक त्या परिसरातील एका इमारतीमध्ये फसलेले आहेत। सातत्याने ते फोन करतायत, मदत मागतायत, मात्र अजून देखील त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही। अशा पद्धतीचा हा पाऊस जो पडलेला आहे त्याच्यानंतर एकाच ठिकाणी हा मोठा पाऊस, मुसळधार पाऊस झाल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण बघतोय की चाकण येथील जे पुणे नाशिक महामार्ग आहे त्याचा हा सगळा परिसर आहे। वाहतूक तर तिथं गेले 2-3 तास तशाच पद्धतीने थांबलेली आहे। पूर्ण रस्त्यावर जर आपण बघितलं तर लांबच लांब वाहनांच्या रांगा आहेत। तिथं सध्या 4-5 किलोमीटर पर्यंत जाम आहे। पोलिसांनी विनंती करतायत, प्रशासन विनंती करते की तिथं गर्दी करण्याचा प्रयत्न
करू नका लोकांनी, किंवा मुंबई असेल कुठेही कामानिमित्ताने जात असाल तर आता तरी घराच्या बाहेर पडू नका, कारण बरेच रस्त्यांवर दरड कोसळल्यामुळं त्या ठिकाणी जाम झालेला आहे, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि तशीच परिस्थिती चाकणमध्ये देखील पाहायला मिळते। कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि अनेक लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळते। मिकी, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।